नमस्कार मित्रमंडळींनो, जय जोहार, लाल सलाम. डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी गेल्या दीड महिन्यापासून सुरू केलेली उलगुलान एक साहित्य चळवळ फेसबुक लाईव्ह ही मोहीम यशस्वी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये आदिवासीमधील कवी, लेखक, नाटककार बरीच मंडळी आपापली मतं व्यक्त करून गेलेली आहेत. डॉक्टर डाखोरे यांचा आग्रह होता की आपणही बोलावे. खरं तर खूप लोक कविता या विषयाशी संबंधित बोलून गेले. काल डॉक्टर नीलकांत कुलसंगे यांनी नाटक हा विषय घेऊन आदिवासीमधील नाटक, लोककला, लोकगीत या अनुषंगाने त्यांनी उत्तम मांडणी केली. बरेच लोक कवितेवर बोलल्यामुळे मी जरा कवितेवर बोलायचं की नाही, कवितेच्या अनुषंगाने काही मांडणी करायची की नाही या संभ्रमात होतो. परवाच यस वी कॅन या व्हॉट्सअप ग्रुपवर आपले ख्यातनाम कवी माधव सरकुंडे यांनी कवितेसंदर्भातील त्यांची मतं नोंदवली आहे. त्यावर मी माझी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवली आहे. गेल्या जवळजवळ 4 दशकापासून आदिवासी मंडळी लिहिते आहे आणि 4 दशक म्हणजे फार मोठा कालावधी आहे. या 4 दशकामध्ये अनेक चढउतार आलेले आहेत. अनेक नवीन लिहिते मंडळी, कवी, लेखक, संशोधक या आदिवासी साहित्य प्रवाहामध्ये सामील झालेले आहेत. आदिवासी साहित्य प्रवाह दिवसेंदिवस हा अधिक सुदृढ आणि बळकट होत चाललेला आहे. याचं कारण असं की नवे लिहिते लोक जे आहे अत्यंत जबाबदारीने आपले लिखाण करते आहेत. विशेषतः कवितेच्या प्रांतामध्ये खूप लोक लिहू लागले आहेत. कवितेच्या तुलनेमध्ये आदिवासी नाटक, एकांकिका, लघुकथा, कादंबरी हे जे अनेक साहित्य प्रकार आहे, या अनेक साहित्य प्रकारकडे अजून आपले साहित्यिक फारसे वळलेले आपल्याला दिसत नाही. अपवादानेच कादंबऱ्या, नाटक, एकांकिका, दीर्घकथा, लघुकथा लिहिल्या गेलेल्या आहे. आणि तसं पाहता आज घडीत मागच्या एका फेसबुक लाईव्हमध्ये डॉक्टर विनोद कुमरे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे साधारणतः 150 ते 200 कवी आज पहिल्या पिढीपासून आजपर्यंत लिहिते आहे. चार दशकानंतर आपण आपल्या आदिवासी साहित्याकडे थोडंसं मागे वळून आपण पाहिलं पाहिजे. आदिवासी साहित्याची नेमकी भूमिका काय, आदिवासी साहित्य म्हणजे नेमकं काय, आदिवासी साहित्यिकांची या सगळ्या याच्यामध्ये नेमकी भूमिका काय, नेमकी जबाबदारी काय,
हे सगळं आपण एकदा थोडंसं मागे त्याचं सिंहावलोकन केलं पाहिजे. कारण 4 दशकानंतर एका कुठल्या टप्प्यावर येऊन आदिवासी साहित्य चळवळ ही उभी आहे आणि अशा एका वातावरणामध्ये की जेव्हा 1990 नंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण आलं आणि त्याचा परिणाम जगभर झाला, जगातल्या अर्थव्यवस्थेवर झाला, जगातल्या सामाजिक स्थितीवर परिणाम झाला, जगभरच्या लोकांवर परिणाम झाला. नव्या लिखाणाचे जागतिकीकरणाने नवे प्रश्न निर्माण झाले. ते नवे प्रश्न निर्माण झाले. नव्या प्रश्नांना भिडण्याची अनेक लेखकांनी, अनेक कवींनी, अनेक कादंबरीकारांनी मराठीतला तसा प्रयत्न केलेला आहे. तशा प्रकारचे लेखन, संशोधन, कादंबऱ्या, कथा, कविता आलेल्या आहेत, नाटकं आलेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आदिवासींचे म्हणून काही प्रश्न आहे जे पूर्वीही होते, आताही आहे, काही प्रश्न पुढेही राहणार आहे. अशा पार्श्वभूमीवर आपण या नव्या जगाला सामोरं जात असताना आणि नव्या जगामध्ये आदिवासी साहित्यिकांची नेमकी भूमिका, आदिवासी साहित्यिकांची आव्हानात्मक भूमिका कशी राहील याविषयी आपल्याला थोडंसं पाहिलं पाहिजे. आम्ही काही मंडळी, उदाहरणार्थ डाकोरे सर, माधव सरकुंडे, डॉक्टर नीलकांत कुलसंगे किंवा विनोद कोमरे, आम्ही जेव्हा मोबाईलवर एकमेकाशी बोलतो, काही प्रश्नांची आम्ही चर्चा करतो की या आदिवासी साहित्याला परंपरागत मानदंड लावायचे का, परंपरागत सौंदर्यशास्त्र लावायचं का, त्या परंपरागत सौंदर्यशास्त्राच्या मानदंडावर तपासलं पाहिजे का, हे प्रश्न तर आहेच. खरं तर परंपरागत सौंदर्यशास्त्र किंवा मानदंडावर आदिवासी साहित्य तपासू नये या निष्कर्षाशी आम्ही बहुतेक लोक आलेले आहोत. आणि तरी 4 दशकातल्या आदिवासी साहित्याची वाटचाल कुठल्या दिशेने आहे आणि या आदिवासी साहित्यिकांसमोर, सर्वच नवे जुने या सगळ्या आदिवासी साहित्यासमोर आजच्या एकूण बदलत्या परिस्थितीत, बदलत्या नवीन परिस्थितीमध्ये आपल्यासमोरची लेखक म्हणून, सृजनशील व्यक्ती म्हणून, एक सृजन निर्माता म्हणून आपल्यासमोर नेमके कोणते प्रश्न आहेत याचा जरा आपण आढावा, याची शहानिशा, याची झाडाझडती आपण घेतली पाहिजे. कारण आपण व्यक्तीने, समूहाने स्वतःला तपासत राहिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आपण स्वतःला तपासत गेलं, आपल्या सृजनाला तपासत गेलं तर आपल्याला निश्चितपणे आपल्यातल्या उणिवा, आपल्यातले कच्चे दुवे हे आपल्याला दिसायला लागतात, सापडतात आणि अधिक प्रगल्भ होण्यासाठी आपला मार्ग मोकळा होतो, आपल्याला मार्गक्रमण करता येते असं मला स्वतःला वाटतं. आदिवासी साहित्यात समजून घेत असताना आजपर्यंत ज्यांची फेसबुक लाईव्ह ऐकली, एक समान
मत असं झालं की आदिवासी साहित्य समजून घेताना आदिवासी म्हणजे कोण हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आदिवासी कोणाला म्हणायचं? या देशात आपण या देशापुरता आपण विचार करू, भारत देशापुरता आपण विचार करू. आदिवासी नेमकं कोणाला म्हणायचं आणि आदिवासीला नेमकं कोणाला म्हणायचं, आदिवासीच्या व्याख्येत कोण बसतंय, याविषयी खूप मतमतांतरे आहे. विशेषतः भारतामध्ये मानववंशशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी याविषयी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रमुख नाव म्हणजे वेरियल एल्विनचं घेता येईल. भारतामधीलही काही समाजशास्त्रज्ञ आहे की ज्यांची वेगळी मतं आहेत. जसं GS घुर्वे हे यांचं फार वेगळं मत आहे. ते आदिवासींना मागासलेले हिंदू म्हणून संबोधतात. पण विशेषतः ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांनी फार जबाबदारीने लिखाण केलेलं आहे, आपली मतं मांडलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वेरियन एल्विन, हायमेन नेव्हार, रसेल हिरालाल, ग्रेयरसन, फेल्बूस, पाद्री ही महत्त्वाची नावं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासींविषयी लिखाण आहे. आदिवासींनी आदिवासीवर केलेलं लिखाण फार कमी आहे. त्यामध्ये फार बोटावर मोजता येईल इतकी नावं आहेत. त्यात पहिलं आणि प्रमुख नाव जे आहे डॉक्टर गोविंद गारेंचं आपल्याला घेता येईल. नंतर भुजंग मेश्रामचं आपल्याला नाव घेता येईल. आपल्याला डॉक्टर विनायक तुमरामचं नाव घेता येईल. पण तो बहुतेक ओढा आदिवासी लेखकांचा हा कवितेकडे राहिलेला आहे. स्वाभाविकही आहे. आणि कविता हे माध्यम सुद्धा हाताळायला हरकत नाही. परंतु कविता हे सुद्धा फार जोखमीचं माध्यम आहे. जोखमीचं काम आहे ते. घनश्याम शहा नावाच्या एका समाजशास्त्रज्ञांनी आदिवासीविषयी अभ्यास केला. त्यांचा एक छान ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, आदिवासी जमाती हे वांशिक गट आहेत. विविध आदिवासी जमातींना त्यांची स्वतःची संस्कृती, बोली, जीवनशैली, सामाजिक रचना, परंपरा, नैतिक मूल्ये इत्यादी बाबी असून त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे बिगर आदिवासी प्रबळ कृषी समाज गटापेक्षा भिन्न आहे. म्हणजे या देशामध्ये जी समाज गट राहतात त्यापेक्षा भिन्न असा हा समाज गट आहे, भिन्न असा समाज समूह आहे. आणि त्याची वेगळी बोली आहे, संस्कृती आहे, जीवनशैली आहे, सामाजिक रचना आहे, नैतिक मूल्य आहे. हे अनेक समाजशास्त्रज्ञांनी आणि मानववंशशास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला आदिवासींच्या एकूणच संस्कृतीविषयी, आदिवासी हा एकजिनसी आहे का, हाही एक प्रश्न आहे. तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती जमाती आहे? जवळजवळ 45 जमाती आहे. प्रत्येक जमातीची वेगळी बोली आहे, प्रत्येक जमातीची वेगळी डायलेक्ट आहे. जे भिल्लांची भिल्ली भाषा आहे, कोलामांची कोलामी भाषा आहे, जी फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळते. गोंडांची गोंडी भाषा आहे, जी मेळघाटमध्ये आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे.
गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. माडियांची माडिया बोली फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्येच आहे. तीही एटापल्ली, भामरागड, धानोरा, गडचिरोली, भामरागड या पट्ट्यामध्ये ती बोलल्या जाते. गडचिरोलीच्या काही भागामध्ये आणि गोंदियाच्या काही भागामध्ये हलबी जमात आहे, त्यांची हलबी भाषा आहे. या सगळ्या विविध बोली ज्या आहे, या विविध बोलीमुळे आदिवासी समूहाचा एकमेकाशी डायलॉग होत नाही, असं माझं निरीक्षण आहे, असं माझं अवलोकन आहे. समजा आपण दोन आदिवासींना एकमेकांसमोर उभं केलं, म्हणजे भिल्ल बोलणाऱ्या आणि गोंडी बोलणाऱ्या त्या दोघांना एकमेकांसमोर आपण उभं केलं, तर तो भिल्ल काय बोलतो हे गोंडी किंवा माडियाला समजणार नाही, माडिया काय बोलते भिल्लाला समजणार नाही. हा एक आपल्या आदिवासीतल्या जमातीच्या कम्युनिकेशनचा हा एक फार मोठा जो आहे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्न आहे. मग आपण सगळेच लोक कम्युनिकेशनसाठी आपण हिंदी किंवा मराठीचा वापर करतो. आणि आदिवासी साहित्यिकांनी बऱ्यापैकी मराठीत प्रमाण भाषेत लिखाण केलेलं आहे. कविता, गद्य हे सगळं बऱ्यापैकी प्रमाण भाषेमध्ये मराठीमध्ये लिखाण आहे. आता अलीकडे खानदेशामधून तडवी भिल्ल भाषेमध्ये, भिल्ली भाषेमध्ये, इकडे गोंडी भाषेमध्ये, कोरकू भाषेमध्ये आता काही नवीन मंडळी लिहायला लागलेले आहेत, लिहू लागलेले आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. कारण भाषेचा अडथळा हा प्रमुख ठरतोय, पण तो आपण सगळे प्रमाण मराठीमध्ये व्यक्त होत असल्यामुळे आपण काय म्हणतोय, आपल्याला आपण काय व्यक्त करतोय, आपण काय म्हणतोय, काय लिहितोय हे कळतंय, बऱ्याच लोकांना समजतंय. आदिवासी साहित्य हे प्रस्थापित साहित्याची काही प्रतिक्रिया नाही. प्रस्थापित साहित्याला आव्हान देण्यासाठी उभं झालेलं आपलं म्हणणं सुद्धा नाही. या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या समग्र आदिवासी समूहाच्या ज्या काही व्यथा आहे त्या परंपरागत साहित्यिकांनी, प्रस्थापित साहित्यिकांनी त्यांच्या लिखाणामध्ये कधीही त्यांच्या साहित्यात कधीही उमटल्या नाही. हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्याला जे शिकवलं जातं मराठीत, आपल्याला जे पाठ्यपुस्तक येतात, पाठ्यक्रम असतो, त्या पाठ्यक्रमामध्ये जे विषय, जे धडे असतात, आपण ज्या समूहातून आलेलो आहोत, ज्या आदिवासी समूहातून आलेलो आहे, त्या आदिवासी समूहाचं काहीच नसतं. आजही आपल्याला आदिवासी समूहातलं आपल्या पाठ्यक्रमामध्ये, मग प्राथमिक शाळेपासून असो की विद्यापीठी याच्यामध्ये होतो असो, अजूनही फक्त कविता जर सोडली तर तेवढं आदिवासी साहित्यिकांचं कवितेच्या प्रांतातल्या कविता ज्या आहे आज शालेय पाठ्यक्रमापासून तर विद्यापीठीय पाठ्यक्रमामध्ये सामील झालेल्या आहे. अपवादात्मक काही कादंबऱ्या, उदाहरणार्थ माधव सरकुंडेची वाडा कादंबरी कुठल्या विद्यापीठाला लागली होती. हा अपवाद सोडला तर अजून तरी जे आहे आदिवासी साहित्यावर जरी खूप लोक PhD करत असले, आचार्य पदवी घेत असले, तरीही अजूनपर्यंत आदिवासी साहित्याविषयी जी समज आहे, जे समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे,
ती आदिवासीतर साहित्यिकामध्ये बऱ्यापैकी भ्रम निर्माण करणारी, भ्रम पैदा करणारी आहे. म्हणून काल कुलसंगेंनी म्हटलं आणि अनेक फेसबुक लाईव्हमध्ये अनेक वक्त्यांनी सांगितले की आदिवासी साहित्य समजून घेताना पहिल्यांदा आदिवासी संस्कृती आणि त्यांचं जीवन चरित्र आपल्याला एकदा समजून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला आदिवासी साहित्य समजून घेता येईल. आदिवासी साहित्यामध्ये कवितेचा एक बळकट प्रवाह आहे, परंतु कथामध्ये मला अजूनपर्यंत तरी अपवाद वगळता कथेमध्ये आदिवासी साहित्यिकांनी अद्यापपर्यंत तेवढी उंची गाठलेली नाही आहे. फार अपवाद. मी एक नावाचा उल्लेख म्हणजे एक दोन नावाचा उल्लेख करतो. माधव सरकुंडे असेल किंवा नाशिकचे संजय दोबाडे असतील किंवा आपले खानदेशचे सुनील गायकवाड असेल या किंवा भुजंग मेश्राम म्हणजे स्मृतिशेष भुजंग मेश्राम किंवा उषा किरण आत्राम, असे काही मोजकी नावं सोडली तर आपल्याला कथेच्या प्रांतामध्ये अजून आपण आदिवासी लेखक आपली लेखणी अजून त्याच्यामध्ये व्यक्त होण्याइतपत काही उतरलेली नाही आहे. नाटकाचं एकांकिकेचं तसंच आहे. लघुकथेचंही तसंच आहे. कथेमध्येही फार कादंबऱ्यामध्ये फार कमी नावं आहेत. आत्ता अलीकडे म्हणजे माधव सरकुंडेची वाडा या कादंबरीनंतर आणि आमचे यवतमाळचे बाबा मडावी यानंतर आत्ता अलीकडच्या काळामध्ये 18-19-20 म्हणजे 17-18-19-20 मध्ये 3 महत्त्वाच्या कादंबऱ्या आल्या आहेत. त्याच्यात सुनील गायकवाडची बाडगिनी धार, तुकाराम चौधरी यांची पाड्यावरचा टिल्ल्या आणि डॉक्टर विनोद कुमरे यांची कोयतूर या एकाच कालखंडातल्या 3 महत्त्वाच्या कादंबऱ्या. अद्याप या तिन्ही कादंबऱ्या वाचलेल्या 2 माझ्याकडे उपलब्ध आहेत. वाडा ही फार पूर्वी आलेली आहे. वाडाने असं म्हणता येईल की माधव सरकुंडेच्या वाडा कादंबरीने एक मुहूर्तमेढ रोवली. कथेमध्ये भुजंग मेश्रामनी सोबतच माधव सरकुंडेनी आणि एक नाव तुम्हाला मी आवर्जून सांगेल की स्मृतिशेष मारुती कुळमेतेनी कथा लिहिल्या, परंतु त्यांच्या कथा आज उपलब्ध नाही. त्यांच्या 2 कादंबऱ्या ज्या तयार होत्या परधान्या आणि सैनी ह्या पण उपलब्ध नाही. अन्यथा त्या आदिवासीतल्या पहिल्या कादंबऱ्या राहिल्या असत्या असं म्हणणं वावगं होणार नाही. हा गद्य लिखाणातला तसंच संशोधनात्मक लिखाणामध्ये सुद्धा अजूनही आपला आदिवासी प्रवाह फार क्षीण आहे. ते पुन्हा उदाहरण जायचं तर माधव सरकुंडेकडेच जाता येईल की माधव सरकुंडेकडून धनगरांच्या घुसखोरीबाबत फार मेहनत घेऊन त्यांनी एक पुस्तक लिहिलं 2013 मध्ये. ते सगळ्यांनी आवर्जून वाचावं. संशोधात्मक लिखाण भुजंग मेश्रामने केलेलं आहे. त्याचं सर्व लिखाण जे आहे लोकवाङ्मयनी आदिवासी साहित्य आणि अस्मितावेद या पुस्तकामध्ये एकत्रित संपादित केलेलं आहे. भुजंगचं महत्त्वाचं गद्य लिखाण जे एकत्रित उपलब्ध आहे. तिसरं नाव आपल्याला घेता येईल डॉक्टर विनायक तुमराम यांनी काही संशोधनात्मक लिखाण केलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला अधिक उतरावं लागणार आहे आदिवासी साहित्यिकांना. आदिवासी कादंबऱ्यामध्ये संजय लोहकरे हे एक सुद्धा नाव महत्त्वाचं आहे. संजय लोहकरेंनी आदिवासी कादंबरीवर एक प्रदीर्घ लेख
फडकी या त्यांच्या नियतकालिकामध्ये लिहिलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. जिज्ञासूंनी तो आवर्जून वाचावा. जे एकूण आदिवासीविषयी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि आदिवासींनी लिहिलेल्या कादंबऱ्या असा प्रवाह त्या लेखामध्ये त्यांनी दीर्घपणे मांडलेला आहे. आदिवासी तर लेखकांनी लिहिलेल्या आदिवासी जीवनावरच्या कादंबऱ्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या मी स्वतः वाचलेल्या आहेत. कदाचित हे फेसबुक लाईव्ह ऐकत असणाऱ्यांपैकी अनेक लोकांनी त्या वाचलेल्याही असाव्या, आणि वाचलेल्या नसेल तर त्या आवर्जून वाचाव्या. त्यापैकी महाराष्ट्रातल्या थोर विदुषी दुर्गाताई भागवत यांची महानदीच्या तीरावरील ही कादंबरी आहे. केतकरांची प्रियमवदातील गोंडवनातील प्रेमवदा ही कादंबरी आहे. आणि अलीकडे त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या कादंबऱ्या साधारणतः 55च्या दशकातल्या आहे. परंतु त्यानंतर आदिवासी जीवनावर आदिवासी तर लोकांनी लिहिलेल्या त्या कादंबऱ्याची तुम्हाला जर नाव सांगितली, जगदीश गोडबोलेची पारद आहे. माधवच्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या यवतमाळ जिल्ह्यातील श्यामा कोलाम, ज्याला आधुनिक रॉबिनहुड म्हटलं जातं, त्याच्यावर दिनकर दाभाडे यांनी श्यामा कोलाम सोबत राहून बिलामत नावाची कादंबरी लिहिलेली आहे. नंदुरबारचे दीनानाथ मनोहर यांनी आंदोलन कादंबरी लिहिली आहे. ते नंदुरबारमध्ये आदिवासीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. अमरावतीचे डॉक्टर मधुकर वाकोडे यांनी कोरकूच्या जीवनावरची झेल झपाट ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि याशिवाय आदिवासीच्या आणि आदिवासीतल्या जो नक्षल हा एक आता त्याचा कळीचा मुद्दा झालेला आहे, जो त्याला रेड कॉरिडॉर म्हणतात. ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रा, तेलंगणा आणि महाराष्ट्र ही जे गेल्या 30-40 वर्षापासून ही जी चळवळ चालू आहे, त्याच्या अनुषंगाने अनेक कादंबऱ्या आदिवासीला केंद्रित ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. आणि आश्चर्य म्हणजे आदिवासी लेखकांनी अद्यापपर्यंत तरी या विषयाला केंद्रित ठेवून कादंबरी किंवा नाटक लिहिलेलं आहे. जे वामन शेळमाकेने लिहिलेलं आहे, दशरथ मडावीने लिहिलेलं आहे. परंतु कादंबरी हा प्रकार जो आहे, या विषयाला धरून अद्यापपर्यंत हाताळला नाही. म्हणजे मला तरी अद्यापपर्यंत आदिवासी लेखकांनी, आदिवासी कादंबरीकारांनी जो आहे हा विषय अद्याप, परंतु आदिवासी तर लेखकांनी जो हा विषय फार मोठ्या तुलनेने हाताळलेला आहे. त्याच्यातली काही नावं आणि त्या महत्त्वाची नावं मी आपल्याला सांगतोय. की एक हा तरुण आहे अवधूत डोंगरे नावाचा लेखक. त्याचा पान पाणिनी प्रवाह ही कादंबरी आहे, छोटीशीच आहे. ॲडव्होकेट एकनाथराव साळवे यांची एन्काउंटर ही कादंबरी आहे. प्रसिद्ध लेखक सुरेश द्वादशीवार यांची हाकुमी कादंबरी आहे. याच्यावर लाल सलाम नावाचा सिनेमा सुद्धा आलेला आहे. मूलमधले बाबूराव वरगंटे नावाचे एक शिक्षक होते, त्यांनी जिवंत मरण नावाची एक कादंबरी लिहिली. विलास मनोहर आहे, त्यांनी एका नक्षलवाद्याचा जन्म अशी कादंबरी लिहिलेली आहे. सुरेश पाटील नावाचे कोणी एक आहे, त्यांची नक्षलवाद नावाची कादंबरी अलीकडे 2014 ला आलेली आहे. एक रेल्वेमधून रिटायर्ड झालेले IPS अधिकारी आहेत, रमेश सरकटे नावाची भुसावळ असतात, त्यांनी IPS नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि मराठीतलं एक फार मोठं नाव आहे नंदा खरे, त्यांनी उद्या नावाची कादंबरी लिहिलेली आहे. या सर्वच कादंबऱ्या ज्या आहेत त्याच्यातल्या काही अपवाद वगळल्या, म्हणजे IPS आणि नक्षलवाद सुरेश पाटलाची आणि
रमेश सरकटेची ह्या कादंबऱ्या वगळल्या तर अन्य कादंबऱ्या ज्या आहे यांनी विषयाला घेऊन आणि आदिवासी मध्यवर्ती ठेवून मला असं वाटते की त्यांनी बऱ्यापैकी आदिवासी संस्कृती, नक्षलवाद आणि आदिवासीची पळवणूक याला त्यांनी बऱ्यापैकी न्याय दिला असं मला वाटते. म्हणजे असं माझं मत आहे. कदाचित आपण त्याच्यावर तर भिन्न मत असू शकते. एक दुसऱ्या कादंबरीचा मी आपल्याला आवर्जून उल्लेख करतो. एक तेलुगूमधली कादंबरी आहे रागो नावाची, ज्याच्या लेखकाचं नाव आहे साधना. त्याची हिंदीमध्ये अनुवाद आलेली आहे. ती महत्त्वाची कादंबरी आहे. ती आवर्जून आपल्या आदिवासी साहित्यिकांनी वाचावी. हा कादंबरीचा पट आपण जर लक्षात घेतला तर या पार्श्वभूमीवर आत्ताच्या काळामध्ये जे संजय लोहकरे, सुनील गायकवाड, तुकाराम चौधरी आणि विनोद कोमरे आणि माधव सरकुंडे ही बोटावर मोजता येण्याजोगी नावं घेतली तर कादंबरी या विषयाकडे अजूनपर्यंत आपले साहित्यिक, आपले लेखक वळलेले नाही. तर का वळलेले नाही हा एक प्रश्न सगळ्यांना सतावतो आहे. कारण वळायला पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की हे सगळं आदिवासी साहित्य लिखाण करतात, लिहितात. लिहिताना, व्यक्त होताना, मग कवितेपासून तर कथा कादंबऱ्यापर्यंत आपण का लिहितो, कशासाठी लिहितो, आपल्या लिहिण्यामागची नेमकी भूमिका काय आहे, मला वाटते याच्या मागे भुजंग मेश्रामचं एक अवतरण मी आपल्याला सांगतोय. ते असं म्हणतात, कथा कवितेपेक्षा आदिवासी साहित्याला वैचारिक व संशोधनात्मक लेखन, एकांकिका, नाटक, कादंबरी या साहित्य प्रकाराची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु हे लेखन प्रयोग शैली, आशय व विषयाच्या बाबतीत प्रस्थापित व्यवस्थेला हितकारक ठरणार असेल तर त्यास आदिवासी साहित्य म्हणावे किंवा नाही हा प्रश्न ठरणार आहे. हे अधोरेखित करतोय. म्हणून आदिवासी लेखकांनी लेखन प्राधान्य ठरवून, आदिवासी साहित्यिकांनी लेखन प्राधान्य ठेवून फिक्शन लेखनासोबत गंभीर प्रकृतीचे लेखन केले पाहिजे. कारण आपल्या समाजाची मानसिकता, अभिरुची ठरवण्यासाठी ते आवश्यक ठरणार आहे. कारण आपल्या लिखाणामुळेच, आपल्या कवितेमुळे, आपल्या कथेमुळे, आपल्या कादंबरीमुळे, आपल्या नाटकामुळे आपल्या वाचकांची अभिरुची आपण ठरवणार आहोत. आणि त्या दिशेने आपल्याला वाचकाची अभिरुची समृद्ध करायची असेल तर आपल्याला विविध साहित्य प्रकार आपल्याला हाताळण्याशिवाय पर्याय नाही. या दृष्टीने आपण जर आदिवासी साहित्याकडे आज जर बघितलं, याचं सीमावलोकन घेतलं, मागोवा घेतला तर आपल्याला कवितेच्या प्रांतामध्ये खूप लोक लिहिताना आपल्याला दिसतील. आता कवितेच्या प्रांतामध्ये लिहिणाऱ्या याच्यामध्ये कविता किती आहे हा प्रश्न अलाहिदा आहे. जे कवितेच्या बाबत आपण खरोखरीच गंभीर आहो का हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कविता हे जोखमीचं काम आहे. तसा एकूण सगळा साहित्य प्रकार लिहिणे जोखमीचंच काम आहे, पण कविता त्यातल्या त्यात फार जोखमीचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या आदिवासीच्या एकूण साहित्य प्रकाराकडे जे आहे अत्यंत जबाबदारीने आपल्याला पाहावं लागणार आहे. मी काही अवलोकनं मी आपल्यासमोर ठेवतो. फक्त स्वातंत्र्योत्तर काळात आदिवासीच्या प्रश्नाचे स्वरूप बदललेले आहे. अवलोकन ठेवतो मी. खाऊजानंतर ते अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. शोषणाचे मार्ग बदलले. नव भांडवलशाहीने जगण्याचे प्रश्न अधिक बिकट केले. जल, जंगल, जमीनचे प्रश्न अधिक तीव्र झाले.
ज्या जंगल प्रदेशात आदिवासी राहतो तेथील जमिनीखाली दडलेल्या प्रचंड खनिजाकडे देशातील कॉर्पोरेटचे लक्ष आहे. सरकार कॉर्पोरेट धार्जिणे धोरण जबरीने रेटून नेत आहे. अलीकडेच सुप्रीम कोर्टाने वनहक्क दाव्याच्या संदर्भात देशातील 20 लाख आदिवासींच्या विरुद्ध निर्णय देऊन एका झटक्यात त्यांना हुसकावून लावण्याचा घातक निर्णय जाहीर केलेला आहे. सरकार आदिवासीच्या बाजूने उभे राहिले असे दिसत नाही. या प्रकरणाची याचिका करणाऱ्या NGOंना जंगलातील आदिवासीपेक्षा वन्य प्राणी महत्त्वाचे वाटू लागले. आदिवासींच्या अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू झाला. त्यामध्येही सरकार वेळोवेळी बदल करून आदिवासींना संविधानाने मिळालेल्या मर्यादित अधिकारावर हक्कावर निर्बंध आणू पाहते. नवीन जमीन अधिग्रहण कायद्याने जमिनी काढून घेण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. सेज, मुंबई दिल्ली कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग या योजनांनी आदिवासी व इतर वंचित शेतकरी देशोधडीला लागण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नर्मदा धरणाच्या विस्थापनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसताना जागतिक कीर्तिमान करण्याच्या हव्यासापायी राजकीय हव्यासापोटी उभारलेल्या पुतळ्यामुळे 25 गावातील आदिवासीच्या विस्थापनाचा नवाच प्रश्न उभा झालेला आहे. डॉक्टर वसावा हे गुजरातमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहे. परवाच त्यांनी त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाबत आणि आदिवासीची झालेली फसवणूक आणि त्यांच्या विस्थापनाचे निर्माण झालेले प्रश्न आणि आदिवासीच्या जगण्याचे एकूणच झालेला गुंता याविषयी एक निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. हे सगळं या सगळ्यासोबत एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 27 खान प्रकल्पामध्ये 70,000 हेक्टर वनजमिनीवरील आदिवासीच्या वनजमीन व आदिवासींच्या जगण्याचा लढा अधिक तीव्र झालेला आहे. या 27च्या खाणी येऊ पाहत आहे. त्यामुळे 70,000 हेक्टर तर जाणारच आहे, पण त्यासोबत अनेक आदिवासी गावं जे आहे विस्थापित होणार आहे, नष्ट होणार आहे, तिथून जाणार आहे. त्यांच्या एकूण जगण्याचा जो आहे प्रश्न अधिक हा तीव्र झालेला आहे. परंतु शासन हे दंडेलीनं रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी जसं त्या स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारताना किंवा नर्मदा धरण उभारताना किंवा या देशातले कोळसा खाणी किंवा अनेक धरणं उभारताना जबरदस्तीने आदिवासींना विस्थापित केलं गेलं. पॅरामिलिटरीद्वारे, पोलीस फोर्सच्याद्वारे त्यांना जबरदस्तीने हाकलून लावण्यात आला. तसा प्रयत्न आज गडचिरोली सकट अन्य ठिकाणी जे आहे सुरू आहे. फक्त आपल्या आठवणीसाठी सांगतो, उडीसातल्या नियामगिरी इथला प्रकल्प जो आहे आदिवासींच्या रेट्यामुळे आणि आदिवासींच्या बाजूनी सुप्रीम कोर्ट उभं राहिल्यामुळे नियामगिरीचा पोलाद प्रकल्प तिथे उभा राहू शकले नाही. तो लढा या देशातला आदिवासींनी तुर्तास जिंकलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे वाचक आहात, आपण वृत्तपत्र वाचता, आपण TV पाहता, आपण वाचन करत असता, आपण सुजाण नागरिक आहात. अलीकडेच मागच्या वर्षी आपल्याला माहित असेल उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या उंभा गावामध्ये म्हणजे 1940 पासून जे आदिवासी आपली जमीन कसत होते ती जमीन परस्पर याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातातून याच्या हातात सातत्याने विक्री करत होत गेली. आणि जेव्हा पेसा कायदा आला आणि 2007ला वनहक्क कायदा आला, या वनहक्क कायद्यामुळे जेव्हा आदिवासी लोक आपल्या जमिनीवर हक्काचे दावे दाखल करू लागले तेव्हा ते प्रकरण तेथील SDO समोर गेलं आणि SDO समोर गेल्यानंतर त्यांच्या बाजूने निकाल दिला गेला उंभ्यात, त्या सोनभद्र जिल्ह्यातल्या उंभा या आदिवासींच्या बाजूने. तर तिथल्या दबंग लोकांनी, तिथल्या काही IPS IS लोकांनी ज्यांनी ह्या जमिनी स्वतः परस्पर खरेदी विक्री करून घेतल्या होत्या, त्यांनी तिथे जे आहे आपल्या 2 ट्रॅक्टर भरून बंदुका आणि इतर साहित्य घेऊन शेत नांगरत असलेल्या आदिवासींमध्ये तिथं गोळीबार केला आणि ऑन द स्पॉट जे आहे तिथं 14 लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे 11 माणसं आणि 3 बाया
हे प्रकरण फार गाजलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. त्यानंतर आपला एक महत्त्वाचा प्रश्न जे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, अभयारण्य ही जी आहे, जंगलामध्ये वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी अभयारण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ही म्हणजे मेळघाटातलं अभयारण्य असेल किंवा जगविख्यात झालेलं ताडोबा अभयारण्य असेल किंवा ते मध्य प्रदेशमधलं कानाकेसली असेल किंवा देशभरातले कुठलेही जे अभयारण्य असतील, या सगळ्या अभयारण्यामध्ये आदिवासीचंच वास्तव्य आहे. या जंगलामध्ये आदिवासीचंच वास्तव्य आहे. आणि जेव्हा केव्हा हे अभयारण्य जाहीर होतात तेव्हा पहिला फटका, पहिली ठेच, पहिला विस्थापनाचे दंडा जो आहे आदिवासींनाच सोसावा लागतो. आणि आज मितीस एकट्या विदर्भाचा जरी आपण विचार केला तर विदर्भामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये 8 अभयारण्य जाहीर झालेले आहे. विचार करा, या 8 अभयारण्यामुळे किती गावं, किती लोक, किती शेत जमीन हे विस्थापित होईल आणि आदिवासी आणि आदिवासीसारखे अन्य गरीब लोक किती बेदखल होतील हे आपल्याला लक्षात येईल, दिसून येईल. हे सगळे जे आहे, हे सगळे विषय जे आहे आपल्या लिखाणाचे, आपल्या कवितेचे, नाटकाचे, आपल्या लघुकथेचे, कथेचे होऊ शकतात, नव्हे ते झाले पाहिजे. आणि नेमकं हे विषय जे आहे हे सगळे आजचे जे विषय जे आहे, ज्या विषयांचा मी उल्लेख केलेला आहे, या ज्या विषयांचा सगळा मी सांगितलेला आहे, हे सगळे जे याचे हे लिखाणाचे विषय व्हायला पाहिजे. फार कमी प्रमाणामध्ये हे लिखाणाचे विषय झालेले आहेत. तुकाराम चौधरी ज्यांचा मी उल्लेख केला, त्यांची जी पाड्यावरचा टिल्ला कादंबरी, शिक्षण हा विषय मध्यवर्ती केंद्रित ठेवून त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. आणि हे प्रयोग जे आहे, इतके प्रचंड विषय आपल्यासमोर उभे आहेत, इतके व्यापक विषय आपल्यासमोर उभे असताना आपण या सगळ्या प्रश्नांना आपल्यामध्ये भिडण्याची ताकद जी आहे आदिवासी साहित्यिकांमध्ये आली पाहिजे, हा मी आग्रह जाणीवपूर्वक आपल्यासमोर ठेवतो आहे. कारण दलित साहित्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये जशा कविता आल्या, एक कवितेचा फार म्हण, परंतु त्यांनी नाटक समर्थपणे हाताळलं, एकांकिका समर्थपणे हाताळल्या, लघुकथा समर्थपणे हाताळल्या, कादंबऱ्या समर्थपणे हाताळल्या, आत्मकथा समर्थपणे हाताळल्या. साहित्याचे जे जे प्रकार आहे, जे जे संशोधनात्मक लिखाण, हे सगळं जे आहे त्यांनी अत्यंत समर्थपणे हाताळलं आणि अत्यंत जबाबदारीने हाताळलं. हे आपल्या सुजाण लेखकांना सगळ्यांना माहिती असेल, नव्हे ते माहिती असायला पाहिजे. म्हणजे कारण आपली नाळ जी आहे हे आपल्याला जवळच आहे, हे भातृभाव आहे, दलित साहित्याशी आपला भातृभाव आहे. आणि दलित साहित्याशी आपला भातृभाव हा कायम आपण ठेवलेला आहे. आणि त्यांचं हे सगळं लिखाण पाहून जे आहे आपल्याला असे अनेक साहित्याचे प्रकार जे आपल्याला हाताळावे लागणार आहे. कारण आपण जे हे अनेक साहित्याचे प्रकार हाताळले नाही तर आपल्याला आपलं म्हणणं कवितेच्या माध्यमातून मर्यादित लोकांसमोर जाईल. परंतु संशोधनात्मक लेख असतील, कादंबरीच्या स्वरूपात असेल, नाटक हे एक सशक्त माध्यम आहे, एकांकिका हे सशक्त माध्यम आहे. यामध्ये सुद्धा फार कमी एकांकिका, कमी नाटक जे आहे लिहिल्या गेलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी उतरलं पाहिजे. हा फार्म अत्यंत महत्त्वाचा आहे. एकांकिका, नाटक फार्म हा फार महत्त्वाचा आहे. हा फार्म सुद्धा का महत्त्वाचा आहे, कालच्या फेसबुक लाईव्हमध्ये जे आहे आपल्याला नीलकांत कुलसंगे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आजच्या सगळ्या जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये आपले प्रश्न नेमकेपणाने आपल्याशिवाय दुसरं कोणी मांडणार नाही. हे मी का सांगतो आहे की आज अशी वेळ आली आहे, आपले प्रश्न आपल्यालाच मांडावं लागणार आहे, आपल्या समस्या आपल्यालाच उजागर करावं लागणार आहे, आपले मुद्दे आपल्यालाच रेटून घ्यावं लागणार आहे.
आपल्या समूहाच्या, आपल्या एकूणच संस्कृतीबाबतच्या ज्या भ्रामक कल्पना आदिवासीतर लोकांमध्ये आहे त्या आपल्यालाच उलगडून दाखवावं लागणार आहेत. या म्हणजे एकीकडे हे सगळे मुद्दे घेत असताना सांस्कृतिक मुद्दे सुद्धा आपल्याला या सगळ्या फार्ममध्ये आपल्याला मांडावं लागणार आहे. कारण सांस्कृतिक मुद्द्यामध्ये भाषेचा प्रश्न आहे, बोली भाषेचा प्रश्न आहे, आपल्यातल्या एकूण चित्रकलेचा प्रश्न आहे, चित्रकला आहे, आपल्यातल्या घर बांधणीचा मुद्दा आहे, आपल्यातल्या एकूण दागदागिने जे आहे याचं जे आहे त्याचे आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्ही कियर, गडचिरोली जिल्ह्यातल्या कियर भामरागड जो एक गाव आहे तिथं मेटल वर्क केल्या जाते. बांबू वर्क हे आदिवासीमधलंच काम आहे, काष्टशिल्प हे आदिवासीमधलं आहे. याच्या बाबतीतलं प्रचंड लिखाण जे आहे आपल्याला संशोधन करून आपल्याला याच्याबाबत आपल्याला लिहावं लागणार आहे. की हे सगळं जे आहे, बांबू असेल, बोलीभाषा असेल, हे सगळं जे आहे याच्याबाबत जे आहे. आता बोलीभाषेवर जे आहे, बोलीभाषेवर भुजंग मेश्रामांनी जे लिहिलं त्याच्या पलीकडे मला वाटते फारसं लिखाण झालेलं नाही, माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. कदाचित असेल तर दुरुस्त करावे. विदर्भातल्या देवगावकर नावाचं दाम्पत्य आहे, त्यांनी आदिवासीच्या बोलीभाषेवर एक ग्रंथ केलेला आहे. गडचिरोली भामरागडमध्ये त्यांनी तिकडे राहून त्यांनी आदिवासी माडिया गोंडीची बोलीभाषा नावाचा ग्रंथ साकार केलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला आज कोलामी भाषा ही फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्येच बोलल्या जाते. त्या भाषेमध्ये फार मर्यादित शब्द आहे. त्या भाषेतले लोक सुद्धा आज भाषा बोलते की नाही हा प्रश्न आहे. कारण हे आज लोक सगळे प्रमाण मराठीमध्ये एकमेकाशी संवाद साधतात. एक मी तुम्हाला आवर्जून सांगेन, 2 निरीक्षण की 2 साऊथ इंडियन जर एक भेटले ते आपल्या भाषेत बोलतात, तमिळ भेटले तर तमिळीत बोलतात, मल्याळी भेटले तर मल्याळीत बोलतात. आणि इतकंच काय, आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधले किंवा महाराष्ट्रामध्ये जे गोरमाटी आहे, जे बंजारी लोक आहे, ते बंजारी लोक त्यांची जी गोरमाटी भाषा आहे ते 2 गोरमाटी एकत्र भेटले, 2 बंजारी एकत्र भेटले तर गोरमाटीत बोलतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मनोहर नाईक जे आपले माजी मंत्री होते त्यांच्या चेंबरमध्ये जेव्हा नव्हती लोक यायचे तर पहिल्यांदा सरळ गोरमाटी सुरू करायचे. म्हणून आपल्या बोलीभाषेविषयीचा अभिमान, आपल्या बोलीभाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा जे आहे आपल्याला करावं लागलं. त्याच्यातलं व्याकरण शोधावं लागेल, त्याच्यातली भाषाशैली, त्याच्यातली लय, त्याच्यात लयबद्धता, त्याच्यातलं सौंदर्य याची मांडणी सुद्धा आपल्याला जे आहे करावी लागणार आहे. आणि ती जबाबदारी आपल्या साहित्यिकांचीच, लेखकांचीच आणि सृजनात्मक सृजन निर्माण करणाऱ्या लोकांचीच राहणार आहे. कारण अन्य लोक याच्यामध्ये प्रयोग करतात, लिहितात. एक आपल्याला पुन्हा नाव सांगेल की हैदराबादमध्ये सेदू माधवराव पगडी हे सगळ्यांना माहीत असेल. यांनी गोंड आणि गोंडी याबाबत फार मोठं संशोधन केलं आहे. त्यांचं म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मोगलांचा इतिहास याच्यावर तर संशोधन आहेच, पण आंध्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहेत. या राजुरा तालुक्याच्या, नांदेड जिल्ह्याच्या बाजूला लागून असलेला जो आंध्राचा आताचा तेलंगणाचा भाग आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासीची वस्ती आहे, आदिवासी लोक राहतात. हे त्या सेतू माधवराव पगडींनी फार मोठं नाव आहे. त्यांनी गोंडांची भाषा याच्यावर फार मोठं संशोधन करून ठेवलेलं आहे, लिखाण करून ठेवलेलं आहे. जेव्हा अन्य भाषिक आदिवासीतर लेखक ज्या तन्मयतेने आपल्या भाषेविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या बोलीविषयी, आपल्यामधल्या असल्या एकूणच सांस्कृतिक ठेव्याविषयी संशोधन करतात, लेखन करतात, तेव्हा आपल्याला
आपल्याला आपल्या त्या समूहाचा भाग म्हणून अत्यंत जबाबदारीने या सगळ्या विषयाकडे आपल्याला लिखाण करण्यासाठी वळावं लागणार आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण एक आदिवासींच्या आर्थिक स्थितीबाबत सुद्धा आपल्याला जे आहे लिखाण करावं लागणार आहे. आदिवासींची आर्थिक स्थिती फार काही चांगली नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या बाबीकडे आपल्याला वळावं लागणार आहे. आपले पुढारी कितपत वळतात, आपले लोकप्रतिनिधी कितपत त्याच्यामध्ये अभ्यास करतात किंवा विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये कितपत त्याबाबत मुद्दे मांडतात, हा प्रश्न अलहदा ठेवू आपण. पण पर्यायाने शेवटी ही जबाबदारी जी आहे लेखकाचीच येते. शेवटी ही सगळी जबाबदारी लेखक म्हणून आपली सगळ्यांची आहे. म्हणून एक तुम्हाला मी डॉक्टर सुखदेव थरात भारताच्या योजना प्लॅनिंग कमिशनचे जे आहे विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष होते. त्या विद्यापीठ आयोगाच्या अध्यक्षांनी 2 वर्षापूर्वी लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता, आदिवासीच्या शोकांतिकेचे कोडे नावाचे. आणि जिज्ञासूने ते वाचावं. आदिवासींच्या शोकांतिकेचे कोडे. त्यांचं सार असं आहे, त्यांनी आदिवासीचा विकास का होत नाही, आदिवासी विकासाचं कोडं काय आहे बा, का विकास होत नाही. आज स्वातंत्र्याच्या म्हणजे आता आपण डायमंड जुबलीकडे आलो. म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्ष आता होईल 2022 मध्ये. आणि 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष होत असताना सुद्धा या देशातल्या आदिवासीची अद्यापही आर्थिक गळचेपी, त्याचे आरोग्याचे प्रश्न, त्याचे शिक्षणाचे प्रश्न, त्याचे सांस्कृतिक प्रश्न हे अद्यापही जैसे ते आहे. याचं कारण काय आहे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अवलोकन मी फक्त आपल्या समोर ठेवतो थोडक्यामध्ये. ते असं म्हणतात, 86% ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींचा दरडोई खर्च फक्त 262 रुपये आहे. किती आहे? ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींचा दरडोई खर्च फक्त 262 रुपये आहे. आदिवासींची गरिबी ग्रामीण भागातली 61% आणि शहरातली 23% आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ग्रामीण गरीब आदिवासींचे प्रमाण 58% आहे. ते त्यांचं एक महत्त्वाचं निरीक्षण असं आहे, अगदी शहरात राहून पगारदार म्हणून रीतसर नोकरी करणाऱ्या आदिवासी व्यक्तीपैकी देखील 29% आदिवासी दारिद्र्य रेषेखाली आहे. किती भयानक आहे बघा. म्हणजे पगार घेणारे लोक सुद्धा जे आहे त्याच्यातले 29% सुद्धा अजूनही दारिद्र्य रेषेखालीच आहे. चकित करणारं हे अवलोकन आहे. पुढे ते असं म्हणतात, अन्न न मिळाल्यामुळे किंवा अन्नच कमी खाल्ल्यामुळे आदिवासीतल्या मुलांपैकी 14% मुलांना आणि 72% महिलांना रक्तक्षय आणि पिण्याच्या पाण्याविना होणारे 51% पाण्याविना राहणारे लोक 51% आहे. आणि शिक्षणाविषयी असं म्हणतात, महाराष्ट्रातील अवघ्या 2% मालमत्तेची मालकी आदिवासीकडे आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत जाण्याचे प्रमाण 47% व उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण 12% आहे. माध्यमिक शाळांमध्ये गळतीचे प्रमाण 71% आहे आणि उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण 64% आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, आणि यासाठी आदिवासींच्या नावाखाली दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 9% नियोजन केल्या जाते, 9% निधी राखून ठेवला जातो. आणि तरीही आदिवासीतले 58% शेतकरी अजूनही दारिद्र्य रेषेखाली कसे, हे ते प्रश्न विचारतात. हे प्रश्न जे आहे, मग ते पक्के घरे असो, वीज असो, पाणी असो, आदिवासींच्या वर्षानुवर्षे हे प्रश्न जे आदिवासींना हुलकावणी देत आहे. हे सगळे विषय जे आहे आपल्या लिखाणाचे विषय झाले पाहिजे, आपल्या कथेचे विषय झाले पाहिजे, आपल्या कादंबऱ्याचे विषय झाले पाहिजे, आपल्या नाटकाचे विषय झाले पाहिजे, आपल्या एकूण सगळ्या लिखाणाचे हे सगळे विषय होऊ शकतात. म्हणजे आपल्या समोर विषयांची वानवा नाही आहे. विषय असे आपल्यासमोर प्रचंड पडलेले आहेत. परंतु या प्रचंड विषयाला कवेत घेण्याची ताकद जी आहे आपल्या आता सगळ्याच आदिवासी लेखकांमध्ये आली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करणे व्यर्थ होणार नाही. कारण इदोस कादंबरी आहे, यस, व्यर्थ होणार नाही. कारण
आदिवासीच्या एकूणच जगण्याबाबत जे आहे फार तिढा आहे. जे एकीकडे शासन प्रयत्न करते आहे आणि त्याच प्रमाणामध्ये NGO सुद्धा आदिवासी भागामध्ये काम करत आहे. जे सगळेच काही NGO चांगले आहे किंवा सगळेच काही NGO वाईट आहे अशातला भाग नाही. परंतु NGOची संपत्ती वाढत आहे आणि आदिवासीची संपत्ती कमी आहे, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हे एक वास्तवच आहे. परंतु अनेक चांगले NGO आहे की ज्यांनी आदिवासींच्या साठी जे आहे आपलं जीवनदान केलेलं आहे, जीवनदान दिलेलं आहे. आरोग्यासाठी देशपातळीवर आरोग्याच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी देशपातळीवर डॉक्टर अभय बंग यांच्या नेतृत्वाखाली एक देशपातळीवर समिती निर्माण करण्यात आली होती गेल्या 6 वर्षापूर्वी. हे आपल्याला मी सांगतो, आपण जिज्ञासूंनी ते नेटवर जाऊन पाहावा. त्या समितीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात आलेला आहे. परंतु त्या समितीचा अहवाल एकाही आदिवासी देशातल्या एकाही फार गंभीर अहवाल आहे. तो आदिवासीच्या आरोग्याबाबतचा फार गंभीर अहवाल आहे. आदिवासीच्या आरोग्यात काय प्रश्न आहे याची दखल त्या अहवालामध्ये घेतलेली आहे.